नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चरमध्ये आपण डारबॉक्स इंटिग्रल नुसतं इंटिग्रेबल फंक्शन त्याची डेफिनेशन आणि त्याचे काही रिझल्ट्स बघितले. पण प्रीवियस लेक्चरमध्ये रिमान इंटिग्रेशनची अकॉर्डिंग टू रिमान जी नवीन डेफिनेशन येते त्याच्यासाठी सुरुवात केलेली आहे. पण अगोदर आपण डारबॉक्सच्या डेफिनेशननुसार फंक्शन इंटिग्रेबल म्हणजे काय आणि त्याच्यासाठी लागणारी नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन ज्याला आपण कॉची क्रायटेरिया फॉर इंटिग्रेबिलिटी असं म्हटलं आणि तसे 2 रिझल्ट आपण प्रूव्ह केले. सेकंड रिझल्ट जो होता लास्ट व्हिडिओमध्ये मी घेतलेला त्याला आपण नाव दिलं अनादर कॉची क्रायटेरिया फॉर इंटिग्रेबिलिटी. तो आत्तापर्यंत आपण जेव्हा फंक्शन इंटिग्रेबल असं म्हटलं आणि त्याचं जे इंटिग्रेशन एक्झिस्ट होईल त्याच्यासाठी सिम्बॉल दिलं इंटिग्रेशन एफ किंवा इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स. तो एक्स हा डमी व्हेरिएबल असल्यामुळं बऱ्याच वेळा आपण तो ओनली इंटिग्रेशन एफ या सिम्बॉलनं दाखवतो. तर ही जी डेफिनेशन होती सुरुवातीपासून वापरत आलेली ती आहे डारबॉक्स इंटिग्रलची डेफिनेशन. आणि आपण जेव्हा ती डेफिनेशन कंप्लीट केली होती डेफिनेशन अशी होती लोअर इंटिग्रल फॉर दॅट फंक्शन एफ अँड अप्पर इंटिग्रल ऑफ द फंक्शन एफ इफ कोइन्साइड्स देन वी से दॅट फंक्शन एफ इज इंटिग्रेबल. जेव्हा आपण फंक्शन एफ इंटिग्रेबल असं आहे असं म्हणतो त्याचा अर्थ ते ह्या डेफिनेशन प्रमाणे लोअर इंटिग्रल इक्वल टू अप्पर इंटिग्रल ह्या अर्थानं फंक्शन एफ इंटिग्रेबल आहे असं आपण म्हटलं. फंक्शन एफ इज इंटिग्रेबल. पण हा जो अप्रोच आहे तो ॲक्च्युली डारबॉक्स अप्रोच आहे, त्यामुळं बरेच वेळा त्याला डारबॉक्स इंटिग्रल असं म्हटलं तरी चालतं. पण सोयीसाठी शब्द लिहू डारबॉक्स. तो ब्रॅकेटमध्ये डारबॉक्स आणि देन इंटिग्रेबल. ॲक्च्युली आपलं वर्डिंग आहे एफ इज इंटिग्रेबल. आपण हे डारबॉक्स लिहित नव्हतो आत्तापर्यंत, पण जेव्हा आपण ब्रॅकेटमध्ये डारबॉक्स असं लिहू त्याचा अर्थ ही डेफिनेशन आपण फॉलो करणार आहे. त्याच्यामध्ये आपण लोअर डारबॉक्स सम अप्पर डारबॉक्स सम आणि त्याच्यावरून मग त्या लोअर डारबॉक्स सम येतात त्याचा सुप्रीमम जो आहे त्याला आपण लोअर इंटिग्रल असं म्हटलं आणि अप्पर डारबॉक्स समचा जो इन्फिमम स्मॉलेस्ट व्हॅल्यू आहे त्याला आपण अप्पर इंटिग्रल म्हटलेला आहे. त्यामुळं हा जो अप्रोच आहे तो डारबॉक्स अप्रोच आहे आणि ॲक्च्युली रिमानचा जो अप्रोच आहे तो वेगळा आहे ह्याच्यापेक्षा. तो आता आपल्याला बघायचा आहे आणि प्रूव्ह पण करणार की आपण हा जो डारबॉक्सची जी डेफिनेशन आपण घेतलेली आहे पूर्वी ज्याला आपण ओनली फंक्शन एफ इज इंटिग्रेबल एवढंच म्हणत होतो, सोयीसाठी आता मी ब्रॅकेटमध्ये वर्ड डारबॉक्स असं लिहीन. तो अप्रोच आणि आपण नवीन जी रिमान इंटिग्रेशनची डेफिनेशन घेणार आहे ते इंटिग्रल हे ॲक्च्युली दोन्ही सेमच आहेत, कोइन्साइड होतात, दोन्हीनं ॲन्सर सेमच येतात. हे आपण प्रूव्ह करणार. त्याला आपण म्हणणार इक्विव्हॅलन्स बिटवीन डारबॉक्स इंटिग्रल अँड रिमान इंटिग्रल. तर त्यासाठी आपल्याला काही बेसिक डेफिनेशन आधी शिकायचे आहेत. तो रिमान इंटिग्रेशन डिफाईन करण्यासाठी जसं डारबॉक्स इंटिग्रल डिफाईन करण्यासाठी आपण अप्पर डारबॉक्स सम आणि लोअर डारबॉक्स सम अगोदर डिफाईन केली, तसं रिमान इंटिग्रल डिफाईन करण्यासाठी आपण रिमान सम डिफाईन करणार. तर पुन्हा एकदा रिकॉल करा की जेव्हा फंक्शन एफ इंटिग्रेबल मिनिंग इज डारबॉक्स इंटिग्रेबल त्याचा अर्थ त्या फंक्शनसाठी येणारं अप्पर इंटिग्रल आणि लोअर इंटिग्रल दोन्ही सेमच आहेत आणि त्या दोघांची जी कॉमन व्हॅल्यू असेल, हे दोघंही सेम आहेत म्हणजे दोघांची व्हॅल्यू सेम आहे, ती सेम व्हॅल्यू म्हणजेच त्या फंक्शनचं इंटिग्रेशन. त्याच्यासाठी आपण सिम्बॉल दिलं आहे इंटिग्रेशन ए टू बी एफ. जेव्हा फंक्शन एफ इंटिग्रेबल ऑन द क्लोज्ड इंटरवल ए टू बी तेव्हा हे आपण नोटेशन फॉलो करत आलो आत्तापर्यंत. ओके, तर आता आपण डिफाईन करू रिमान सम. तर रिमान इंटिग्रेशन डिफाईन करण्यासाठी अगोदर आपल्याला रिमान सम म्हणजे काय ते बघावं लागेल. ॲज युजल आपलं फंक्शन एफ हे एक बाउंडेड फंक्शन आहे क्लोज इंटरवल ए बीवर आणि पी हे एक पार्टिशन असेल क्लोज इंटरवल ए बीचं. देन अ रिमान सम ऑफ एफ associated with the partition P is a sum
of form, it is denoted by the letter S, and it is the addition of summation f of xk multiplied by the length of the interval tk minus 1. ह्या टर्मचा अर्थ तर तुम्हाला माहिती आहे. आपण कुठले क्लोज इंटरवल a to b फायनाईट नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिव्हाइड करतो, त्याला आपण पार्टिशन असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे सब इंटरवल्स तयार होतात. इन जनरल मधलीच इंटरवल असेल kth इंटरवल tk minus 1 to tk. तर ह्या इंटरवलची लेंथ इज गिवन बाय दिस फॉर्म्युला tk minus 1. सो हा जो पार्ट आहे इट गिव्स अस लेंथ. आणि एफ ऑफ xk मीन्स त्यातला xk जो आहे, वेअर xk इज एनी पॉइंट इन द कंपोनंट सब इंटरवल tk minus 1, tk. जे छोटे छोटे तुकडे पडतात त्यांना आपण कंपोनंट इंटरवल असं म्हटलंय. त्यातल्या कुठल्या पण एका kth इंटरवल मधला एक पॉइंट आपण आर्बिट्ररीली सिलेक्ट करणार. ती x ची जी व्हॅल्यू असेल kth इंटरवल म्हणून सिलेक्ट केलेला म्हणून तो xk. सिमिलरली जर अशी 5th इंटरवल असेल आपली t4, t5 क्लोज इंटरवल, तर त्यातला जो पण पॉइंट तुम्ही सिलेक्ट कराल दॅट विल बी डिनोटेड बाय x5. ओके. तसं ह्या इंटरवलमध्ये x ची जी व्हॅल्यू असेल कोणतीही रँडमली सिलेक्ट केलेली ती म्हणजे x. ती kth इंटरवल मधली सिलेक्ट केली म्हणून इट इज xk. आणि त्या पॉइंटला जी फंक्शनची व्हॅल्यू असेल f ऑफ xk, तो हा जर असा कर्व इज अ फंक्शन f, तर xk मधून एक परपेंडिक्युलर आपण ड्रॉ करणार. तो कर्वला ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतो ही ॲक्च्युली ही हाईट जी असते, कारण ते वाय ॲक्सिसवर ती हाईट असणार आहे, व्हर्टिकल असणार वाय ॲक्सिस, आणि वाय ॲक्सिसवरचा हा जो करस्पॉन्डिंग पॉइंट असेल दॅट इज नथिंग बट एफ ऑफ xk. सो एफ ऑफ x किंवा एफ ऑफ xk ज्याला आपण इमेज म्हणतोय त्याचं ग्राफिकल मिनिंग होतं ही हाईट. ओके. तर आपण काय करणार आहे, पूर्वी आपण सुप्रीमम किंवा इन्फिमम व्हॅल्यू घेत होतो डार्बॉक्स सम करतेवेळी. सुप्रीममला लेंथनी मल्टिप्लाय करायचो आणि मग त्यांची ॲडिशन, त्याला आपण अप्पर सम असं म्हटलं. इन्फिममला आपण लेंथनी मल्टिप्लाय करायचो आणि त्यांची ॲडिशन करत होतो, त्याला आपण लोअर सम म्हटलं. तसं रिमान सममध्ये काय करतात, सुप्रीमम किंवा इन्फिमम घेण्याऐवजी हायेस्ट किंवा लोएस्ट व्हॅल्यू फंक्शनची घेण्याऐवजी त्या इंटरवलमध्ये फंक्शनची कोणतीही व्हॅल्यू घेतात. सो हा xk जो आहे तो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं सिलेक्ट करू शकतो. सो xk इज सिलेक्टेड आर्बिट्ररीली, रँडमली. सो देअर आर इन्फायनेटली मेनी वेज टू सिलेक्ट सच xk. देअरफॉर दिस पर्टिक्युलर टर्म f ऑफ xk ॲज इट इज सिलेक्टेड रँडमली, त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं ही जर टर्म सिलेक्ट करत गेला तर प्रत्येकाला ह्या रिमान सम्स वेगवेगळ््या मिळत जातील. लक्षात घ्या, पार्टिशन तेच आहे फॉर अ सिंगल पार्टिशन, but choices of xk are infinitely many, possibilities are infinite. Therefore, for a given single partition P, we can have infinitely many such sums by changing values of xk. xk आपण बदलत गेलो तर आपल्याला एकाच पार्टिशनसाठी अशा इन्फायनाइटली मेनी सम्स मिळत जातील, ज्यांना आपण म्हणणार आहोत रिमान सम्स. सो दिलेल्या पार्टिशनसाठी अप्पर डार्बॉक्स सम युनिक होती, लोअर डार्बॉक्स सम इज ऑल्सो युनिक, पण रिमान सम्स मात्र युनिक नसतात. दिलेल्या एका पार्टिशनसाठी रिमान सम्स ऑलवेज इन्फायनाइट असतात. सो रिमान सम मीन्स समेशन image of a function for any point in that kth interval, that is f of xk, multiplied by length of the interval. ओके. तो अप्पर सम आणि लोअर डार्बॉक्स सम जशी होती तशाच प्रकारची ही सम आहे, ज्याच्यामध्ये आपण सुप्रीमम किंवा इन्फिममच्या ऐवजी फंक्शनची आर्बिट्ररीली एक व्हॅल्यूच त्याच्यामध्ये यूज केलेली आहे. सो आपण जे यापूर्वी लोअर सम आणि अप्पर सम शिकलोय त्याचा ह्या रिमान समशी काय संबंध तो ह्या ग्राफमध्ये दाखवलेला आहे. हे ब्लॅक कलरमध्ये जे आहे एक दिलेलं आपल्याला फंक्शन एफ ऑफ एक्स. सो फंक्शन मीन्स कर्व, आणि अप्पर डार्बॉक्स समचं आपण मिनिंग जॉमेट्रिकल पूर्वी पण घेतलं होतं, जे इथं रेड कलरमध्ये दाखवलेले आहेत. तर अप्पर डार्बॉक्स समसाठी आपण काय करणार, ह्या पार्टिशनमध्ये आता इथं मी 4 पार्ट्स घेतलेले आहेत.
T0 to T1, T1 to T2, T2 to T3 आणि T3 to T4 हे 4 भाग घेतलेले आहेत. तर प्रत्येक पार्टमध्ये हा पहिल्या पीसमध्ये फंक्शनची हायेस्ट व्हॅल्यू येत आहे, म्हणून तिथं तुम्हाला अप्पर रेड कलरचा रेक्टँगल दिसतोय. सो दॅट इज कॉल्ड मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. आणि ती मॅक्सिमम व्हॅल्यू म्हणजे पण ह्या रेक्टँगलची हाईट असती, त्याला आपण अप्पर सम काढण्याकरता रेक्टँगलच्या विड्थनं म्हणजे T1 मायनस T0 ह्या इंटरवलच्या लेंथनं मल्टिप्लाय करतोय. सो इनडायरेक्टली लांबी गुणिले रुंदी असं होऊन हा रेड कलरमधला एरिया मिळतो. तो फंक्शन ब्लॅक कलरचा जो आहे फंक्शन त्याच्यावरती आहे. अर्थात जरी सगळा पूर्ण रेक्टँगल रेड कलरमध्ये मी शेड केलेला नसला, त्याचा एक छोटासा पार्ट इथं वरती रेड कलरमध्ये केलेला, ॲक्च्युली तो पूर्ण रेक्टँगलचा एरिया आहे. असे जेवढे जेवढे रेक्टँगल 4 तयार झालेत त्या सगळ्या रेक्टँगलच्या एरियाची ॲडिशन म्हणजे अप्पर डार्बॉक्स सम, ते तो फंक्शनच्या वरती दिसेल, म्हणजे जास्त दिसेल आपल्याला. त्यानंतर ग्रीन कलरमध्ये इथं दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, फंक्शनची प्रत्येक इंटरवलमध्ये जी लोएस्ट व्हॅल्यू आहे, पहिल्या ठिकाणी ही फंक्शनची लोएस्ट व्हॅल्यू सगळ्यात खाली फंक्शन इथं आहे, इथं मी ग्रीन कलरचा एक बॉक्स तयार केलेला आहे, म्हणजे इन्फिमम मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ द इंटरवल, ज्याला आपण लोअर डार्बॉक्स सम म्हणतोय. सो ग्रीन कलरमध्ये शेड केलेले आहेत ते जे रेक्टँगल्स आहेत त्या सगळ्यांचा मिळून त्यांची ॲडिशन टोटल एरिया हीच लोअर डार्बॉक्स सम. आणि मॅक्सिमम किंवा मिनिमम घेण्याऐवजी जर आपण त्याच्यामध्ये प्रत्येक इंटरवलमधला हा आर्बिट्री पॉईंट सिलेक्ट केला, पहिल्यामध्ये x1, दुसऱ्यामध्ये x2, तिसऱ्यामध्ये x3, इन जनरल kth इंटरवलमध्ये xk, तर त्याची जी फंक्शन व्हॅल्यू येईल, फंक्शन व्हॅल्यू म्हणजे तिथून परपॅन्डिक्युलर ड्रॉ करायचा, डॉटेड ब्ल्यू कलरची लाईन दिसते, तो जिथं इंटरसेक्ट होतोय तो म्हणजे f ऑफ xk, आणि तिथं तो रेक्टँगल तयार होईल ब्ल्यू कलरमध्ये. त्याचे एरियाज असे जेवढे तयार होतील त्या सगळ्यांच्या एरियाची ॲडिशन म्हणजे रिमान सम. तर ह्या डायग्रॅममधूनच आपल्या लक्षात येतं की रेड कलरचे जे रेक्टँगल्स आहेत ते जरा मोठे आहेत, ब्ल्यू कलरचे त्याच्यापेक्षा कमी असू शकतात, कारण रेडसाठी आपण मॅक्सिमम व्हॅल्यू घेतोय, म्हणजे जास्तीत जास्त हाईट वापरतोय आपण. ब्ल्यू कलरसाठी आर्बिट्ररीली कितीही हाईट आपण घेत असतोय, सो ब्ल्यू कलरचा एरिया त्याच्यापेक्षा छोटा आहे. आणि ग्रीन कलरच्या एरियासाठी आपण सगळ्यात लोएस्ट फंक्शनची व्हॅल्यू वापरली म्हणजे तो सगळ्यात खाली आहे. याच्यातून आपल्या असं लक्षात येतं की कुठल्या पण पार्टिशनसाठी वेगवेगळ्या इन्फायनाइटली मेनी रिमान सम जरी असल्या तर त्या रिमान समची व्हॅल्यू नेहमी लोअर डार्बॉक्स सम जी आहे त्याच्यापेक्षा मोठी असते आणि अप्पर डार्बॉक्स समपेक्षा लहान असते, असं आपल्याला ह्या डायग्रॅममधून लक्षात येतं. ओके, हे आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह पण करू शकतो. सिन्स एनी व्हॅल्यू, आता मी kth सब इंटरवलमध्ये फंक्शनची व्हॅल्यू अश्युम करतो. आपण पार्टिशनमध्ये काय केलेलं आहे, जे छोटे छोटे तुकडे पडतात त्या प्रत्येक तुकड्यातला पहिल्या पार्टमधला x1, दुसऱ्यातला x2 असं kth सब इंटरवलमधला xk सिलेक्ट करतोय, दॅट इज फंक्शन व्हॅल्यू. पण हे जे नोटेशन आहे सुप्रीमम कॅपिटल M ऑन दॅट kth सब इंटरवल tk-1, tk, ह्याचं मिनिंग आहे त्याच इंटरवल tk-1, tk मधली फंक्शनची हायेस्ट व्हॅल्यू. कॅपिटल M ही हायेस्ट आहे म्हणजे ती फंक्शनच्या इतर व्हॅल्यूपेक्षा f ऑफ xk पेक्षा मोठी असणार, आणि स्मॉल m म्हणजे फंक्शनची लोएस्ट व्हॅल्यू, मीन्स ती इतर फंक्शन व्हॅल्यू f ऑफ xk पेक्षा स्मॉल असणार. सो दिस इज ऑब्वियस रिलेशन. इन्फिमम म्हणजे लोअर बाउंड ऑलवेज लेस दॅन अदर फंक्शन व्हॅल्यूज f ऑफ xk, इट इज लेस दॅन हायेस्ट दॅट इज सुप्रीमम व्हॅल्यू. आता डार्बॉक्स सम किंवा रिमान सम कॅल्क्युलेट करण्याकरता आपल्याला ह्यांना काय करावं लागतं, त्यांच्या इंटरवलच्या लेंथनी मल्टिप्लाय करावं लागतं. सोयीसाठी म्हणून मी ही जी आपली सिम्बॉल्स आहेत m इंटू ब्रॅकेट f कॉमा इंटरवल, त्याच्याऐवजी ओनली m वापरतो, किंवा आपण त्याला kth इंटरवलचा इन्फिमम mk असं वापरू शकतोय. आणि हा जो कॅपिटल M आहे त्याच्याऐवजी मी सिम्बॉल वापरतो कॅपिटल M ऑन kth इंटरवल, म्हणजे ब्रॅकेटमधलं हे सगळं लिहायचं त्रास वाचेल. सो इन जनरल f ऑफ xk हा या mk आणि कॅपिटल mk ह्या दोन व्हॅल्यूंच्या मध्ये लाय होतोय. आणि आपल्याला सम मिळवण्यासाठी आता रिमान सम आणि
डार्बॉक्स सम मिळवण्यासाठी प्रत्येकाला ह्या के ते इंटरवलची लेंथ टी मायनस वन मल्टिप्लाय करावं लागेल. सो मल्टिप्लाइंग इच बाय द लेंथ टी मायनस वन. पण लेंथ ही ऑलवेज नॉन निगेटिव्ह असते, बेटर टू से पॉझिटिव्ह असते, कारण आपण 0 लेंथच्या इंटरवल घेत पण नाही आहे. त्यामुळे ह्या लेंथ पॉझिटिव्ह असल्यामुळं इनइक्वॅलिटी जी लेस दॅन ऑर इक्वल टू आहे प्रिव्हियस केसमध्ये इथं ती चेंज होणार नाही. इट विल रिमेन लेस दॅन ऑर इक्वल टू. आणि मग जसं केची व्हॅल्यू 1 2 3 4 अप टू एन तुम्ही पुटअप कराल, एन आपले सब इंटरवल आहेत, प्रत्येक वेळी तुम्हाला अशा एक एक इनइक्वॅलिटी मिळत जाते. के इक्वल टू 1 असेल तर m1 इंटू त्या इंटरवलची लेंथ लेस दॅन ऑर इक्वल टू एफ ऑफ x1 मल्टिप्लाइड बाय लेंथ लेस दॅन ऑर इक्वल टू कॅपिटल M1 मल्टिप्लाइड बाय लेंथ. सो के इक्वल टू 2 साठी अशी दुसरी, के इक्वल टू 3 साठी तिसरी, अशा एन इनइक्वॅलिटी मिळतील. आणि मग त्या सगळ्या आपण जर समअप केल्या, समअप ऑल दीज इनइक्वॅलिटीज फॉर के इक्वल टू 1 2 अप टू किती पार्ट्स घेतोय आपण तेवढे, आपण जनरली n पार्ट्स अश्युम करतोय. के इक्वल टू 1 to n साठी जर आपण हे सगळ्यांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल समेशन ऑफ इन्फिमम मल्टिप्लाइड बाय लेंथ लेस दॅन ऑर इक्वल टू समेशन ऑफ फंक्शन व्हॅल्यू एफ ऑफ xk मल्टिप्लाइड बाय द लेंथ again less than or equal to summation supremum multiplied by length of the interval pk minus. So indirectly आपण सगळ्या इनइक्वॅलिटीज ॲड अप केल्या. पण डेफिनेशन नुसार इन्फिममला सब इंटरवलच्या लेंथनं मल्टिप्लाय करणं आणि मग त्यांची ॲडिशन घेणं म्हणजे लोअर डार्बॉक्स. तसंच ही जी एनी फंक्शन व्हॅल्यू एफ ऑफ xk multiplied by length of the interval, then its summation is called Riemann sum. Yes. And final supremum multiplied by length and its addition is called upper Darbox sum. So आपल्याला जी रिलेशन प्रूव्ह करायचं होतं ते आपल्याला इथं मिळालं. Riemann sum नेहमी लोअर डार्बॉक्स सम पेक्षा मोठी आणि अप्पर डार्बॉक्स सम पेक्षा स्मॉल असते. सो एव्हरी Riemann sum, एव्हरी असं का म्हटलं मी, कारण एका पार्टिशनसाठी इन्फायनाइटली मेनी Riemann sum असतात, कोणतीही त्यातली. एव्हरी Riemann sum लाईज बिटवीन लोअर डार्बॉक्स सम अँड अप्पर डार्बॉक्स सम फॉर द सेम पार्टिशन. ओके, आता आपण रिमान इंटिग्रेशन म्हणजे काय, रिमान इंटिग्रेबिलिटी म्हणजे काय त्याची डेफिनेशन घेऊ. रिमान्स डेफिनेशन ऑफ इंटिग्रेबिलिटी ही ॲक्च्युली ओरिजिनल रिमान इंटिग्रेशनची डेफिनेशन. यापूर्वी जी आपण घेतली ती डार्बॉक्स डेफिनेशन, मग त्याला आपण आता डार्बॉक्स इंटिग्रल असं म्हणू शकतो. सो डेफिनेशन इज लाईक दिस. अगेन वी हॅव टू स्टार्ट विथ अ बाउंडेड फंक्शन. हा पार्ट मी यापूर्वी सांगितलेला आहे. व्हेन एव्हर वी से इंटिग्रेबल, जरी मेन्शन नाही केलं तर ते फंक्शन बाउंडेड अश्युम करून घ्यायचं. Then function f is Riemann integrable on closed interval ab if there exists a number r, तो small का capital है तुम्ही ठरवा, let us denote it by small r, with this property. What is the property? For each epsilon greater than 0 there exists delta greater than 0 such that Riemann sum minus r, this absolute difference mod s minus r, Riemann sum मधला आणि हा नंबर जो आहे r त्यांच्यातला जो डिफरन्स आहे, ॲब्सोल्यूट डिफरन्स, त्याला बऱ्याच वेळा s आणि r मधलं डिस्टन्स असं पण म्हटलं तरी चालतंय. कारण मॉड फर्स्ट मायनस सेकंड हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे, वन डायमेन्शनल डिस्टन्स फॉर्म्युला. सो Riemann sum आणि r ह्यांच्यातलं अंतर किंवा डिफरन्स किंवा डिस्टन्स सांगेल त्या इप्सायलनपेक्षा कमी करता येतं. दिस इज द मेन कंडिशन. आता आपल्याला माहिती आहे की Riemann sum एकाच पार्टिशनसाठी इन्फायनाइटली मेनी असतात. तर हे कोणत्या Riemann sum साठी? फॉर एव्हरी Riemann sum ऑफ फंक्शन f असोसिएटेड विथ एनी पार्टिशन p. पण कोणती पार्टिशन? हॅव्हिंग दिस प्रॉपर्टी, त्यांच्या मेश मीन्स
त्या पार्टिशनमध्ये जे छोटे 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 सब इंटरवल्स तयार झालेले आहेत त्या सब इंटरवलच्या लेंथपैकी लार्जेस्ट लेंथ मॅक्सिमम लेंथ दॅट इज लेस दॅन डेल्टा. मॅक्सिमम लेंथ जर डेल्टापेक्षा स्मॉल असेल तर इनडायरेक्टली त्या पार्टिशनमधल्या सगळ्या इंटरवलच्या लेंथ ह्या डेल्टापेक्षा छोट्याच असणार आहे. तो डेल्टा हा आपण सिलेक्ट केलेला नंबर आहे तो आपल्याला पुरेसा सफिशियंटली स्मॉल आपल्या गरजेप्रमाणे जर आपण पार्टिशनमध्ये छोट्या छोट्या लेंथचे किती छोटे डेल्टापेक्षा पण कमी लांबीचे जर तुकडे घेतले तर तशा पार्टिशनसाठी कोणती जरी रिमान सम तयार केली दॅट एव्हरी रिमान सम सॅटिस्फाईज दिस कंडिशन mod s minus r becomes smaller than epsilon where epsilon is any arbitrary positive real number. तो सांगेल त्या हा इप्सायलन जितका छोटा देईल तितक्या त्याच्यापेक्षाही s आणि r मधला गॅप आपल्याला कमी करता येतो. म्हणजे रिमान सम्स आणि r यांच्यातला फरक कमी कमी होत जातोय. म्हणजे ॲज गुड ॲज रिमान सम्स जे आहेत ते ह्या r या नंबरला मॅच व्हायला लागतात. असं जर होत असेल रिमान सम्स अप्रोचेस टू दिस आर देन वी से दॅट फंक्शन इज रिमान इंटिग्रेबल. तर त्या केसमध्ये फंक्शन रिमान इंटिग्रेबल आहे असं आपण म्हणणार ऑन द क्लोज इंटरवल ए बी. आणि हा जो नंबर असतोय आर ज्या नंबरच्या जवळ जात आहेत त्या रिमान सम दॅट नंबर आर इज कॉल्ड रिमान इंटिग्रल ऑफ द फंक्शन एफ ऑन द इंटरवल ए बी. तर यापूर्वी आपण फंक्शन एफचं इंटरवल ए बी वरचं इंटिग्रेशन ह्या सिम्बॉलनं दाखवलंय. पण ती डेफिनेशन आपली डार्बॉक्स डेफिनेशन होती म्हणून आपण याला म्हणणार डार्बॉक्स इंटिग्रल फ्रॉम ए टू बी ऑफ द फंक्शन एफ. फरक कळावा म्हणून ॲक्च्युली डार्बॉक्स डेफिनेशन आणि रिमान इंटिग्रेशनची डेफिनेशन आत्ताचे कोइन्साइड होतात. पण जोपर्यंत आपण ते प्रूव्ह करत नाही तोपर्यंत फरक कळण्यासाठी इंटिग्रेशन ए टू बी एफ म्हणजे डार्बॉक्स डेफिनेशन नुसार येणारं लोअर इंटिग्रल इक्वल टू अप्पर इंटिग्रल इज इक्वल टू इंटिग्रेशन ए टू बी एफ. आणि हे आत्ता आपण जी डेफिनेशन घेतली रिमान इंटिग्रलची त्याच्यातला जो नंबर आर आहे दॅट इज कॉल्ड रिमान इंटिग्रल. आणि त्याच्यात फरक करण्यासाठी आपण त्याच्या मागे रिमान म्हणून आर असं सिम्बॉल देणार. सो आर इंटिग्रेशन ए टू बी एफ मीन्स रिमान इंटिग्रल. सो इनडायरेक्टली डेफिनेशन आपल्याला असं सांगते की अशा प्रत्येक पार्टिशन पी साठी ज्याच्यामध्ये सफिशियंटली लहान लहान तुकडे पाडलेले आहेत म्हणजेच मेश लेस दॅन डेल्टा छोटे छोटे तुकडे केलेत इतके छोटे केलेत की त्या पार्टिशनसाठी होणारी रिमान सम आणि एक नंबर ज्याला आपण रिमान इंटिग्रेशन म्हणतोय आणि हे त्याचं आता चिन्ह जर तुम्हाला त्याला आर म्हणायचं असेल तर म्हणू शकताय स्मॉल आर किंवा त्या स्मॉल आरचं सिम्बॉल आर इंटिग्रेशन ए टू बी एफ हा एक नंबर आहे. अवघड वाटत असेल तर आपण स्मॉल आरनी डिनोट करू शकतो बट ॲक्च्युली मिनिंग इज इट इज रिमान इंटिग्रल ऑफ फंक्शन एफ. तर रिमान सम आणि रिमान इंटिग्रल हा डिफरन्स आपल्याला सांगेल त्या इप्सायलनपेक्षा कमी करता येतो. तर जेव्हा आपण प्रूव्ह करून दाखवू की रिमान सम करस्पॉन्डिंग टू द पार्टिशन हॅव्हिंग मेश लेस दॅन डेल्टा डेल्टा हा आपला चॉईस असणार आहे इन सफिशियंटली स्मॉल for a partition whose mesh is sufficiently small if the Riemann sum approaches to certain number. आता मी त्याला वेगळं काहीतरी अक्षर देतो say I approaches means mod s minus I can be made as small as epsilon. तर त्याच्यामध्ये जो डेफिनेशन मध्ये हा I येतोय this I is actually Riemann integral of the function f. आणि उलट जर तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल प्रूव्ह दॅट Riemann integral of the function f is say alpha. तर याचा अर्थ इप्सायलन आपल्याला दिला जाईल फॉर एनी गिवन इप्सायलन वी हॅव टू फाइंड डेल्टा आपल्याला डेल्टा शोधायचा आहे अँड अ पार्टिशन पी सच दॅट जेव्हा जेव्हा आपण त्या पार्टिशनची मेश डेल्टापेक्षा स्मॉल घेऊ तो हा डेल्टा आपण शोधून काढायचा आहे. पार्टिशन पी पण आपणच सिलेक्ट करायचं आहे विथ धिस प्रॉपर्टी. हे ॲश्युम करायचं आहे की त्या पार्टिशनची मेश डेल्टापेक्षा स्मॉल केलेली आहे. वी हॅव सिलेक्टेड अ पार्टिशन हॅव्हिंग सफिशियंटली स्मॉल पार्ट्स आणि मग आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे की
then we have to prove every Riemann sum for that party associated with that partition मायनस आपल्याला रिमान इंटिग्रल किती दाखवायचं आहे अल्फा. सो आर हा नंबर जसं म्हटलं त्या आरच्या जागी इथं आपण अल्फा वापरलेला आहे. जसं आपण म्हणतोय मॉड एस मायनस आर त्याच्याऐवजी आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे आपल्याला प्रूव्ह करावं लागेल मॉड एस मायनस अल्फा आणि तो आपल्याला प्रूव्ह करावा लागेल की स्मॉल आहे सांगितलेल्या एप्सिलॉनपेक्षा. मग त्यासाठी ते पार्टिशनचा चॉईस आणि डेल्टाचा जो चॉईस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गरजेप्रमाणे ॲडजस्टमेंट अशा करा की फायनली इथं इप्सिलॉन होईल. तर जेव्हा आपल्याला रिमान इंटिग्रेशन अल्फा प्रूव्ह करायचं आहे त्याचा अर्थ मॉड एस मायनस अल्फा लेस दॅन इप्सिलॉन दाखवायचं आहे आणि मॉड एस मायनस अल्फा लेस दॅन इप्सिलॉन प्रूव्ह झालं याचा अर्थ हा अल्फा ते जे काय फंक्शन आहे एफ त्याचं रिमान इंटिग्रल आहे. अशा पद्धतीने ही डेफिनेशन आपण दोन्ही वेजनी प्रूव्ह करण्याकरता आणि रिमान इंटिग्रेबल दिलं असेल तर त्या कंडिशनचा वापर गिवन म्हणून करू शकतो. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रूव्ह करणार की ही रिमानची डेफिनेशन रिमान इंटिग्रलची आणि आपण पूर्वी घेतलेली डार्बॉक्स इंटिग्रलची डेफिनेशन ह्या दोन्ही ॲक्च्युली सेमच आहेत. ओके. थँक्यू.